यस। आप इस फैमिली के साथ जुड़ने के बाद आपको अ, पौने 2 साल हो गए, तो क्या चैलेंजेस लेके आए थे जब इस गोल्डन स्टार फैमिली के साथ जुड़ना चाहते थे तो शुरुआत में? माझं वजन खूप वाढलेलं होतं आणि त्याचबरोबर मला भरपूर सारे प्रॉब्लेम होते. वजन वाढल्यामुळे माझा कोलेस्टेरॉल पण वाढलेला होता. दम लागायचा मला चालतानी, मग कामं करताना खूप थकायची. पायाचे टाच दुखत होते. माझं मायग्रेनचा पण त्रास होता. पीसीओडीचा पण प्रॉब्लेम होता. कंबर खूप दुखायची माझी. मी पडली तेव्हा म्हणजे माझ्या हातापायाचं म्हणजे सर्व कॅल्शियम वगैरे कमी झालं होतं आणि बीपी लो व्हायची सारखी सारखी माझी. आणि ओके. त्याचबरोबर माझा एचबी ब्लड कधी वाढत नव्हता. हे माझ्यासाठी खूप म्हणजे महत्वाचं होतं, की ते माझे एचबी ब्लड कधी समोर जातच नव्हता. न असंच राहायचं आणि मी खूप प्रयत्न केले. माझ्या मिस्टरांनी पण माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी मला सांगितले, की निंबू, मध, जिरा पाणी, गरम पाणी अर्ली मॉर्निंगला दररोज मी गरम पाणी प्यायची. दिवसभर गंजामध्ये करून ठेवायची मी पाणी. पण ओके. माझ्यामध्ये काही बदल होत नव्हता. तर हे सगळे चॅलेंजेस घेऊन मग आपल्याला पीसीओडी सारखा मेजर प्रॉब्लेम होता, आणि बाकी सुद्धा डिसऑर्डर होत्या, बॉडी पेन करत होती. हे सगळं किती वर्षापासून चालू होतं? जवळपास सर मला म्हणजे मी जेव्हाचा माझा जन्म झाला तेव्हाची मी सारखी आजारी राहायची. खरं माझे आई बाबा असे म्हणायचे. पण माझं जेव्हा लग्न पण झालं तरी पण मी सारखी आजारीच राहत होती. कारण म्हणजे माझ्यामधलं जे डिसऑर्डर होते ते कोणालाही समजत नव्हते. मला सारखे हॉस्पिटलला घेऊन जायचे. पण मिस्टर हॉस्पिटलला असल्यामुळे मला कधी हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेले नाही. कारण ते घरीच गोळ्या औषधी सलाईन मला लावायचे. पण माझा जो पीसीओडीचा प्रॉब्लेम होता त्यासाठी मी गायनोकॉलॉजिस्ट कडे जायची. स्त्रीरोग तज्ञ आहेत. ओके. आगलावे सर त्यांच्याकडे नेहमी जायची. तर ते मला सारखे म्हणायचे, की मॅडम तुम्ही पहिल्यांदा वजन कमी करा, त्याच्यानंतरच आता या. पण ते सांगत नव्हते मला, की वजन कशा पद्धतीने कमी करायची म्हणून. त्यांनी माझी ओके. भरपूर सारी टेस्ट केली सर. पूर्ण बॉडीची टेस्ट केली. कॅन्सर पासून तर सगळीच टेस्ट केली, पण सर्व रिपोर्ट माझे नॉर्मल यायचे. मग मी म्हणायची, माझे हसबंड पण म्हणायचे, की असं काय प्रॉब्लेम आहे एवढं. मुंबईपर्यंत सर रिपोर्ट त्यांनी पाठवलं, पण सगळे नील यायचे. एकदा सोडून दोनदा, तीनदा. कारण गव्हर्नमेंटचे माणसं असल्यावर ते म्हणतात ना, पैशाची जाणीव नसते. पण जर मिस्टर नसते हॉस्पिटलला, तर मला किती पैसे लागले असते, तर याचा अंदाज पण नसता आला. येस, येस, येस. तर मग मी या वजन गोल्डन स्टार फॅमिलीला जॉईन झाल्यानंतर मग एवढे सारे चॅलेंजेस घेऊन खूप वर्ष जीवन जगत होतात. मग इथं आल्यानंतर कशा पद्धतीने बेनिफिट मिळायला सुरुवात झाला आणि पहिल्या दिवशी किती वेळ एक्सरसाइज केली होती? मी झुम्मा क्लासेसला पण गेली सर, पण तिथे पण माझं काही वजन कमी झालं नाही. 1.5 किलोमीटर चालत जायची, पायी पायी आणि चालत यायची. रनिंग पण केली सर मी. मुलाची सायकल पण चालवली. पण माझ्यामध्ये काहीच बदल झाला नाही. पण मी या फॅमिलीमध्ये आली. थँक्यू म्हणणार माझे कोच सारंग चकोले सर. त्यांनी मला या फॅमिलीची ओळख करून दिली, की जेव्हा मी सुरुवातीला जॉईन झाली, व्हिडिओ ऑन केली सर, पण मी फक्त 5 मिनिट वर्कआउट करायची. कारण मी खूप थकत होती. कॅमेरा सुरू करून मी बाजूला जाऊन बसून जात होती सर. ओके. मग कशा पद्धतीने एनर्जी लेवल वाढत गेली आपली? मग मी जे तेव्हा बघत होती, मी ज्या दिवशी जॉईन झाली त्या दिवशी एक म्हणजे त्या पण हॉस्पिटलच्या सिस्टरच होत्या. त्यांचा वर्कआउट होता आणि मी त्यांचा अनुभव ऐकली. मी शेवटपर्यंत थांबून त्यांचा अनुभव ऐकली. आणि मग माझे मिस्टर म्हणायचे, की तू कशाला लावली, हा बंद कर. त्यांचं म्हणजे विश्वास नव्हता बसत. आवाज खूप येते, झोप खराब होत आहे, असं असे म्हणायचे. कारण की जेव्हा की मी खूप आळसी आणि 8-9 वाजे उठणारी व्यक्ती, त्या दिवशी मला माझ्या कोचनी कॉल केला, की उठा आता वर्कआउट करा म्हणून. परत बेरे सरांनी मला कॉल केला की उठवण्यासाठी. मी मोबाईल सायलेंट करायची आणि बाजूला ठेवून द्यायची. पण मी थँक्यू म्हणणार, की हे जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार. ह्या एका ग्लासामुळे माझं पूर्ण आयुष्य बदलून गेले आणि मी आता हॅप्पी आणि हेल्दी आहे सर. येस, येस, येस. तर किती फॅट लॉस झाले किती महिन्यामध्ये सुरुवातीला? मी 2.5 महिन्यामध्ये माझ्या शरीरातला फॅट लॉस केलेला आहे सर. आपण जे म्हणतो की वजन कमी करतो, ऍक्च्युली तो आपला वजन नसते. आपल्या शरीरामध्ये चुकीच्या खाण्या पिण्यामुळे आपला फॅट लॉस होत जातो. आपला फॅट वाढत वाढत जातो आपल्या बॉडीमध्ये. आणि मी 17 किलो 2.5 महिन्यामध्ये फॅट लॉस केलेला आहे सर. क्या बात है! 2.5 मंथ में 17 kg फैट लॉस किया है उन्होंने। बहुत सारे डिसऑर्डर लेके जिंदगी जी रहे थे, जैसे कि माइग्रेन जैसी बीमारी,
पीसीओडी जैसा प्रॉब्लम और बहुत सारे हेल्थ इश्यूज थे, और उन्होंने बहुत सारे टेस्ट किया, बहुत सारे चैलेंजेस के ऊपर उन्होंने हॉस्पिटल में, उनके मिस्टर डॉक्टर है तो उनके साथ वो बहुत सारे चैलेंजेस उन्होंने रिकवर करने का ट्राई किया, मगर किधर भी उनके ऊपर सोल्यूशन नहीं मिला। वेट लॉस करने के लिए उन्होंने जुम्बा का ट्राई किया था, मगर उधर भी उनका वेट लॉस नहीं हुआ, वो नहीं कर पाए। मगर इस गोल्डन स्टार फैमिली के साथ आने के बाद, जैसे मैंने अभी का सेशन में बताया आपको, कि बढ़िया सा हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल डेवलप किया उन्होंने। सुबह का ब्रेकफास्ट चेंज किया, सबसे इंपॉर्टेंट चीज है, उन्होंने सुबह का ब्रेकफास्ट चेंज किया। लोग जो अभी ले रहे वो ब्रेकफास्ट चेंज किया, दुनिया का नंबर वन सकल संतुलित आहार, डेली बेसिस के ऊपर एक्सरसाइज करते गए, और आज अमेजिंग ऐसा प्रॉपर तरीके से खुद के बॉडी के अंदर डेवलपमेंट किया, बदलाव किया। 17 kg फैट लॉस 2.5 मिनट में किया है। तो ये स्नेहलता मैम का खुद का पर्सनल एक्सपीरियंस है, हर किसी के बॉडी टाइप के हिसाब से अलग अलग एक्सपीरियंस आ सकता है। और स्नेहलता मैम, मुझे एक बात बताइए, जो अभी जो डिसऑर्डर थी बड़े वाले वजन के कारण, तो उसके अंदर क्या बदलाव हुआ है? वजन तो कम हो गया 17 kg। आता मला काहीच डिसऑर्डर नाही आहेत सर. माझं सगळं डिसऑर्डर पूर्ण आराम झालेले आहेत. माझ्यासाठी माझ्या मिस्टरांना खूप त्रास व्हायचा, मुलांना त्रास व्हायचा. माझे मुलं लहान असताना सारखे माझ्या मागे मागे राहायचे. हसबंड माझ्यासाठी सुट्ट्या घेऊन घरी राहायचे. मी सारखी बेडवर राहायची. झुम्मा क्लासेसला जेव्हा मी गेली सर, तिकडून आल्यानंतर मला काय खायचं काय नाही हे काहीच माहिती नव्हतं. परत मी महिनाभर त्या क्लासला गेली, 1 किलो वजन कमी झाला आणि परत महिनाभर मी बेडवर राहिली सर. क्या बात। तो ये टाइम करना मुश्किल है बोले तो, आपने जो बताया, तो बहुत सारे लोग खाली एक्सरसाइज करने का ट्राई करते हैं, तो बस उसको थोड़ा सा चेंज कीजिए, नहीं तो आपको भी एक मंथ रेस्ट रहना पड़ेगा। तो ये नहीं होना चाहिए। तो ये अमेजिंग ट्रांसफॉर्मेशन स्नेहलता मैम के बॉडी के अंदर हुआ है, और आज वो हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल जी रहे। तो थैंक यू स्नेहलता मैम, आपने आज बढ़िया सा एक्सरसाइज गाइडेंस किया, और उसके साथ साथ ये बहुत इंपॉर्टेंट चीजें बताई कि कैसी लाइफ चेंज हो सकती है। 2.5 मंथ में 3.5 kg फैट लॉस करके आज भी वो मेंटेन कर रहे हैं, और आज भी फिटनेस में। येस सर, मी आता आयडल वेटलाच आहे सर आणि मला आयडल वेटला राहायला आवडेल. कारण की मी जर मागेच्या लाईफस्टाईल कडे जर गेली, मी परत आजारी होणार हे मला नक्की 100% माहित आहे. त्याच्यामुळे मी मागे न बघता मी समोर बघण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की कसं आपण हेल्दी राहायला पाहिजे. आपण जर घरातली लेडीज म्हणजे चांगली असली, फिट असली, तर अख्खा पूर्ण कुटुंबाला ती घेऊन चालते. म्हणून प्रत्येक लेडीजला मी सांगू शकते सर, की फक्त किचन बदलवायचं आहे आपल्याला, बाकी काही करायचं नाहीये. खूप लोक म्हणतात आमच्याशी नाही जमत, आम्ही नाही करू शकत, आम्हाला हे खायला पाहिजे, भूक लागते. भूक प्रत्येकाला लागते सर, पण काय खायचं काय नाही ते फक्त या फॅमिलीमध्ये आल्यानंतरच माहित होते. आणि आपले कोच जे सांगत असतात, वेळोवेळी आपले कोच सांगत असतात, सकाळी उठवण्यापासून तर झोपेपर्यंत ते कोचचे ऐकावं लागते. कोचचे जर आपण ऐकलो, वेळोवेळी आपल्याला कोच म्हणतात की फोटो पाठव, मी प्रत्येक वेळेस फोटो पाठवत गेली सर. जोपर्यंत माझा रिझल्ट नाही निघाला मी तोपर्यंत फोटो पाठवत गेली, आणि मी आता पण माझ्या ग्रुपला फोटो शेअर करते. कारण की मला खूप आवडते सर आता हेल्दी आणि हॅपी राहायला. म्हणून प्रत्येकाने जर या त्रिसूत्राचा पालन केले, 20% वर्कआउट, 80% आपला सकस संतुलित आहार आणि 100% कोचचे मार्गदर्शन, त्यामुळे आपल्यामध्ये सगळं बदल होते सर. आणि प्रत्येकाने कोचचं ऐकायला पाहिजे, जेणेकरून आपण काय करतो, खातो आणि बसतो. मी पण तेच कामं करत होती. मी खायची आणि बसायची, भूक नव्हती लागत तरी पण मी खायची, कारण मला खूप खाण्यासाठी आवडायचं आणि मी खाऊन नुसती झोपायची नुसती झोपायची. पण आता मी रात्री किती उशिरा जरी म्हणजे झोपली, तरी सकाळी 4:30ला माझं रुटीन आहे सर. एखाद्या दिवशीच मी 5ला उठते, पण मी उठते आता. आणि यस मी यस। माझं आता हेच लाईफस्टाईल मला राहायला आवडेल सर, कारण मी आता खूप खुश आहे. यस। तो लाइफ में हैप्पी रहना है, तो ये सब चीजें करना है, हेल्दी हैप्पी लाइफस्टाइल जीने के लिए ये सब करना है। तो थैंक यू स्नेहलता मैम वंस अगेन, और आपको बहुत सारी शुभकामनाएं, ऐसे हेल्दी रहे, हैप्पी रहे।